सांगली शहरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या बुधगाव गावामधून एक भयंकर घटना सध्या समोर येते. सांगली शहरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या या बुधगाव गावातील स्मशानभूमीतून रात्री विचित्र आवाज येत असल्यानं संपूर्ण गावकरी घाबरून गेले आणि आपल्या गावच्या स्मशानभूमीमध्ये 12 वाजल्यानंतर नेमका कशाचा आवाज येतो हे पाहण्यासाठी संपूर्ण गावकरी त्या ठिकाणी गेले असता त्यांना तिथं जे काही भयंकर दिसून आलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मध्यरात्री 12 वाजता स्मशानभूमीमध्ये नेमका कशाचा आवाज येत होता, नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सांगली शहरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या बुधगाव गावात स्मशानभूमीत काळी जादू, तरुणीचा फोटो आणि अघोरी प्रकार करण्यात येत आहेत. करणी भाणामतीच्या घटनांमुळे गावात भीतीचं वातावरण आहे. रात्री 12 वाजता काही मांत्रिक येऊन असे प्रकार करतात. गावकऱ्यांच्या भावनेशी एक प्रकारे खेळ सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोना विरोधी कायद्यालाच आवाहन देण्यात येत आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. गावातून कुपवाडकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला स्मशानभूमी आहे. इथं बऱ्याच दिवसापासून काही गैरप्रकार होत आहेत. विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री बाहेरगावच्या काही लोकांकडून अघोरी प्रकार केले जातात. जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत कठोर अंमलबजावणी होत नसल्यानं अशा घटना वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सकाळी रक्षा विसर्जन करण्यासाठी गावातील लोक स्मशानभूमीत गेल्यानंतर अघोरी प्रकार पाहून अनेकांची भीतीनं गाळण उडाली. वारंवार होणाऱ्या भूतबाधा, करणी भाणामती या प्रकाराचा प्रतिबंध करावा अशी मागणी होतीये.